नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपण आलोय तिसऱ्या मुंबईच्या महत्त्वाच्या एका ठिकाणी, जिथं आता सध्या एक ओसाड ओसाड जमीन होती आणि आता तिथे हे माझ्या मागे पाहताय ना, अशा इमारती उभ्या राहत आहेत. आणि तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला घर हवं का, तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला घर हवं का, असं म्हणून या इमारती आणि हे सगळ्या फ्लॅट्स वगैरे या काही इस्टेट जे एजंट्स आहेत ते सगळ्या गोष्टी विकतात. पण खरंच इथं इन्व्हेस्टमेंट करणं, इथं राहणं खरंच चांगलं आहे का, योग्य आहे का, भविष्यात खरंच या सगळ्या गोष्टींना स्कोप आहे का? विमानतळ आहे बाजूला, नवी मुंबईचं विमानतळ. त्याच्यामुळं इथं विमानतळाच्या नावाखाली या सगळ्या फ्लॅट्स आणि या सगळ्या घरांच्या किमती आवाच्या सव्वानी करून ठेवलेत. फक्त एकच गोष्ट, इथं कोणत्याही इमारतीच्या तुम्ही सेल्स ऑफिसला भेट द्या, तुम्हाला ती एकच गोष्ट सांगतील, एकच गोष्ट फक्त सांगतील की तुम्हाला इथं 5 मिनिटाच्या अंतरावरती नवी मुंबई विमानतळ आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती नवी मुंबई विमानतळ आहे. पण खरंच मला सांगा, एक गोष्ट, मला एक प्रश्न पडला की या घरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या विमानतळाची खरंच गरज पडणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? मला तरी वाटत नाही, काही गरज नाही त्या विमानतळाची. आपण किती लोक आज मुंबईमध्ये राहताय, तुम्ही किती लोक आज आपण विमानतळ एअरपोर्ट पण पाहिला नाहीये आपल्याला, कारण त्याची गरज लागत नाही. क्वचित कधीतरी तुम्ही विमानाने प्रवास करता, नाहीतर ट्रेन, तुमच्या मेट्रो, तुमच्या बसेस, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. मी सध्या आहे पुष्पकनगरमध्ये, विमानतळाच्या बरोबर बाजूला. जो तुमचा उरण JNPT तिकडे जो इकडून रस्ता जातो, पुण्याकडून आपण येतो, मुंबईकडून येतो, नवी मुंबईकडून येतो, त्या रस्त्याच्या दुतर्फा ही एक छोटंसं शहर म्हणायला काही हरकत नाही. जसं उल्वे उभं राहिलं तशाच पद्धतीचं हे पुष्पकनगर उभं राहत आहे. आणि हे तिसऱ्या मुंबईतलं प्लॅन्ड एक सिटी म्हणून त्याला ओळख मिळाली किंवा मिळणार आहे. इथल्या घरांच्या ज्या काही स्क्वेअर फीटच्या किमती आहेत, मी जिथं अनेक सेल्स ऑफिसला भेटी दिली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं, 5,500, 6,000, 7,000, 8,000 10,000 स्क्वेअर फीटच्या किमती इथं वाढवल्यात. आणि इथली लोक सांगतायत की फक्त विमानतळे म्हणून ही लोक बाहेरच्या लोकांना खेचून घेत आहेत आणि या सगळ्या इमारतींमध्ये घर देत आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हटलं, इथली इन्व्हेस्टमेंट, इथला एक 1 BHK फ्लॅट जो 450 स्क्वेअर फीट असेल, 500 स्क्वेअर फीट असेल, त्याची कमीत कमी किंवा एक योग्य किंमत आहे ना, योग्य किंमत ही 40 लाखापर्यंत, ठीक आहे, 40-45 लाखापर्यंत. पण आताच्या सध्याच्या घडीला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये इथल्या घरांच्या किमती 55, 60, 65 लाख, 70 लाख, 80 लाखापर्यंत लावल्या जात आहेत. हे खरंच योग्य आहे का लोकांना लुटण्याचं हे काम चालू आहे रिअल इस्टेटमध्ये? आज अनेक जण मुंबईमध्ये पहिलं घर आहे तुमचं, तुम्ही राहताय, पण त्याला इकडे तिसऱ्या मुंबईमध्ये घर घ्यायचंय, नवी मुंबई विमानतळाच्या बाजूला घर घ्यायचंय, तो इथे इन्व्हेस्टमेंट करायला येतोय. पण हे खरंच इन्व्हेस्टमेंट महत्वाचे आहे का? आज आपण विमानतळाच्या बाजूला घेतोय, काय सांगा, उद्या युद्ध झाल्यानंतर पहिले एअरपोर्ट उडवले जातात, पहिले विमानतळांना लक्ष केलं जातं. मग ही इन्व्हेस्टमेंट खरंच रिस्की आहे का? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एखादा 400, 450, 500 स्क्वेअर फीटचा जर एखादं घर घ्यायचं असेल, 35, 40, 45, मी म्हणतो जास्तीत जास्त लाखापर्यंत ठीक आहे, निश्चित ठीक आहे. पण कुठेतरी डबल किंमत त्याची लावणं, काहीतरी नको तसल्या गोष्टी करणं, आणि मग तुम्ही EMI मध्ये, लोनमध्ये नाहक पुढची 10-15 वर्ष तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये अडकता. या गोष्टी अडकण्यासारख्या खरंच आहेत का? हे जे काही भासवलं जातं, हे मृगजळ, हे खरंच ते येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या उपयोगाचं आहे का? अजून इथं ट्रेन आलेल्या नाहीयेत व्यवस्थित, अजून इथं बसेस व्यवस्थित काही चाललेल्या नाहीयेत. हे आत्ताचं उभं राहतंय. पाण्याची सगळी व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, आणि नुसते हे आजूबाजूचे सगळे डोंगर पोखरून हे शहरीकरण केलं जात आहे हे विमानतळाच्या बाजूला. उद्या जर कुठलं युद्ध झालं तर पहिल्यांदा मला वाटतं हा स्पॉट धरला जाईल. आपण शहरांमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय ती खरंच सध्याच्या घडीला योग्य आहे का, याचा जरा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. असं नाही की इन्व्हेस्टमेंट करू नका, निश्चित करा, नाही असं नाही काही की तुम्ही इथे येऊ नका, इन्व्हेस्टमेंट करू नका, पण त्या इन्व्हेस्टमेंटची किंमत पण योग्य दरात असली पाहिजे. हे जे बिल्डर वगैरे आहेत ना, यांना बरोबर माहिती असतं कसं फसवायचं लोकांना, कसं काय करायचं ते. त्याच्यामुळे ही तिसरी मुंबई उभी राहते. पण ही येणाऱ्या काळामध्ये मेंटेन केली जाईल का? मी काय म्हणतोय, विचार करा, व्यवस्थित मेंटेन केली जाईल का? की फक्त आणि फक्त या विमानतळांच्या नावाखाली तिसऱ्या मुंबईत या अटल सेतू 5 मिनिटावर आहे, इकडे हा रोड बनतोय, तिकडे असं बनतंय, तिकडे ते तसं बनतंय, नाहक फक्त लोकांना याच्यामध्ये खेचलं जात आहे. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फायद्याच्या ठरणार आहेत का? या गोष्टीकडे थोडंसं आपल्या सामान्य मराठी माणसानं लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा किती मुंबई अजून उभ्या करायच्या आहेत? उद्या 5वी येईल, परवा 6वी येईल. बाहेरचे लोंढेच्या लोंढे या देशभरातून इथं येत आहेत आणि इथं इमारतींच्या या सगळ्या गोष्टी उभ्या होत आहेत. याला काय विकास म्हणत नाही तो. इथले कितीतरी, मी 5 वर्षापूर्वी इथल्या अनेक गावांना भेटी दिलेत या विमानतळ व्हायच्या आधी. इथल्या लोकांना उचलून, इथल्या गावकऱ्यांना उचलून कुठेतरी शेतकऱ्यांना फेकून दिलं आणि या जागा सगळ्या शहरीकरणासाठी मोकळ्या केल्या. इथं खरंच येणाऱ्या काळामध्ये श्वास घेऊ शकता का तुम्ही? याचा थोडासा विचार करा. एखादं युद्ध झालं तर मला असं वाटतं पहिल्या वेळी या विमानतळाला टार्गेट केलं जाईल. याही गोष्टी पहा, दुबई सारखं शहर, बॉम्बस्फोट तिथं केला, मिसाईल टाकले, काय त्या शहराची कधी ना कधीतरी आपण धोक्यात आहोतच. आज नरेंद्र मोदी आहेत, हे सरकार आहे, डिप्लोमॅसी चांगली आहे भारताची, अनेक मोठी राष्ट्र आपले मित्र आहेत, म्हणून ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये काय होईल नक्की आपण सांगू शकत नाही. आज काहीही इराणमध्ये बसून तिथून मिसाईल इथं टाकलं जाते. आपण करतोय ते इन्व्हेस्टमेंट. मी असं नाही म्हणत की उद्या लगेच इथे युद्ध होईल आणि हे सगळं बेचिराग केलं जाईल, पण याची किंमत योग्य असावी.
कारण मी आता अनेक ठिकाणी इथं फिरलो ना, नको त्या गोष्टींमध्ये फसवलं जाते लोकांना, नको त्या गोष्टींमध्ये. कारण इथं जर येणाऱ्या काळामध्ये जर ही इन्व्हेस्टमेंट जर डबघाईला गेली ना, तुमचा उपयोग काय? पण आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र असेल जे पूर्वीपासून जुनं आहे, ती इन्व्हेस्टमेंट डोळे झाकून करा. 4 रुपये आज एक्स्ट्रा गेले, जास्त गेले तरी चालतील, पण ते योग्य आहे. तुम्ही मुंबईमध्ये कुठेही घर घेताय मराठी माणूस म्हणून, निश्चित घ्या. झोपडपट्ट्यांमध्ये देखील घरं मिळत आहेत जी ISRA मध्ये जातील, कारण बाहेरचे भैये वगैरे इकडून तिकडून येऊन हे सगळे घेत आहेत आणि बिल्डिंगमध्ये जाऊन राहतात व्यवस्थितमध्ये. आणि आम्ही बदलापूर, 3री मुंबई, 4थी मुंबई, 5वी मुंबई बाहेर निघत चाललोय. आम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, ते योग्य आहे. त्याच्यामुळं इथं तुम्ही घर घेताय तर कुठे ना कुठेतरी सरकारने देखील या बिल्डरांना, या सगळ्या लोकांना किमतीमध्ये चपराक मारली पाहिजे की तुम्ही काय किमती घरांच्या सांगून लोकांना विकताय. विमानतळ बनलंय त्याच्यामधून काय तुम्ही रोज फिरणार नाहीयेत. विमानतळ म्हणजे काय मोठी कुठली गोष्ट झाली नाही. एका जगात देशात पहिलंच विमानतळ बनलं आणि मग त्याच्या बाजूला घर घ्या, त्याच्या बाजूला घर घ्या, असं काही होत नाही. त्याच्यामुळे विचार करा. मी जे काही होतं, जी काही ग्राउंड रियालिटी आहे ती तुम्हाला सांगितली. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बद्दल? कारण अनेक मराठी लोक या सगळ्या 3ऱ्या मुंबईकडे वळतात, म्हणून हे सांगण्याचा एक माझा उद्देश होता. निश्चित या, नाही असं नाही, बाहेरच्यांनी येऊन घेण्यापेक्षा तुम्ही घ्या, पण कुठे ना कुठेतरी सरकारने याकडे लक्ष द्यावं की या किमती योग्य दरात आपल्या मराठी माणसांना मिळतील. आज मी आलो होतो 3ऱ्या मुंबईला भेट देण्यासाठी, इथली ग्राउंड रियालिटी पाहण्यासाठी. इथं हे जे पुष्पक नगर नोड किंवा पुष्पक नगरचा जो काही भाग आहे, जे सिडको पुन्हा नव्याने उभं करत आहे, त्या गोष्टी मी पाहण्यासाठी आलो होतो. आपल्या मराठी माणसांना इथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तिथलं नक्की काय सिच्युएशन आहे हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. खरंच इथं इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का, फायद्याचे आहे का? निश्चित आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे, बाजूला एअरपोर्ट आहे. आता एअरपोर्टचा किती फायदा होईल, काय होईल सांगू शकत नाही, पण त्या एअरपोर्टच्या नावाखाली ज्या काही गोष्टी इथं केल्या जात आहेत, आवाच्या सव्वा भावाने ही घरं विकली जात आहेत, ते चुकीचं आहे आणि त्या गोष्टीवरती माझा आक्षेप आहे. कर्नाळ्याचं अभयारण्य बाजूलाच आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच ही सगळी 3री मुंबई बसणार आहे. तुम्ही इथं जर पाहाल, एवढं काय प्लॅन शहर नसणार आहे. असेल, पण ते कधी होईल ती जर तरची गोष्ट आहे. एवढा पुष्पक नगर फक्त प्लॅन केला याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण 3री मुंबई आम्ही प्लॅन करू. कारण तुम्ही या रस्त्याच्या आजूबाजूला पाहाल तर अजून खूप काही कन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. त्या होतील, कितपत त्या योग्य होतील हे आपण सांगू शकत नाही. पण भविष्यातली एक भीती आहे. इथं शहरीकरण ज्या प्रकारे झपाट्यानं वाढेल, इथं शहरीकरण ज्या प्रकारे वेग घेईल, त्यातून कर्नाळा अभयारण्य, पक्षी अभयारण्य आणि तिथल्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येईल. कारण डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहेत. पॉकलेन लावून पूर्णपणे डोंगर पोखरायला घेतलेत. आता तुम्ही हा डोंगर बघताय ना, कधी मागेपर्यंत सरकला जाईल तुम्हाला समजणार देखील नाही. हा विकास नाही, हा अंत आहे, आपला अंत. की 3री मुंबई आपण वाढवतोय, बाहेरची कोण लोक येत आहेत म्हणून आम्ही सगळ्या इमारती सिमेंटची जंगलं उभी करत चाललोय, हे आपल्याला धोकादायक आहे. इथं तुम्ही घर घेताय, इन्व्हेस्ट करताय, करा, तुमची मर्जी. पण येणाऱ्या काळामध्ये त्रास हा होणारच आहे. इथंच नाही, मुंबईमध्ये असो किंवा कुठल्याही शहरामध्ये असो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्रास होणारच आहे. हे डोंगर आज दिसत आहेत, उद्या दिसतील की नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. कारण यांना वाळवी लागायला आत्ता सुरुवात झाली. बघताय, जिकडं नजर जाईल तिकडं शहरीकरण. कुठं आम्हाला या निसर्गानं दिलेलं सगळं हे वरदान, ही झाडं, ही जंगलं, हे डोंगरदऱ्या, या सगळ्या गोष्टी आम्ही उद्ध्वस्त करत सुटलोय. काय म्हणे 3री मुंबई, पालघरला कुठली 4थी मुंबई, उद्या 5वी काढतील, 6वी काढतील. बस आमच्या महाराष्ट्राचं वाटोळं कसं होईल याकडेच फक्त आम्ही लक्ष देतोय आणि याकडेच यालाच आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणतो. याच्या म्हणजे समजत नाही मला किती मूर्ख आहोत आपण, किती मूर्ख आहोत. हे देवानं दिलेलं सोनं पुन्हा मिळणार नाही. आज तुम्हाला गावाखेड्याकडची एवढी ओढ लागते का, तर शहरामध्ये जीवन तसं नाही आहे. विचार करा, भविष्यामध्ये जेव्हा गावाकडेही असंच काही होईल तेव्हा तुम्ही काय करणार आहात. खरंच याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. सरकारनं शहरांना सीमा ठेवल्या पाहिजेत, याच्यापुढे ही शहरं वाढवली नाही पाहिजेत. कुठे ना कुठेतरी हा निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता तुम्ही हे विमानतळ पाहताय, या विमानतळासाठी कितीतरी खारकुटी जंगलं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेत. कशासाठी तर म्हणे विमानतळ कार्गो सेवा करण्यासाठी. निश्चित आपल्याला विकास करायचाच आहे, पण याचा अर्थ असा नाही की निसर्ग आपल्याला पायदळी तुडवायचा आहे. इन्व्हेस्टमेंट करायची आहे मराठी माणसांनो, निश्चित करा, काही हरकत नाही. या, अवश्य करा. काही बाहेरच्यांनी घेण्यापेक्षा, घाण करण्यापेक्षा आपल्या लोकांनी निश्चित करावी. पण हा जो काही रेट आणि ह्याच्या काही किमती या लोकांनी भडव्यांनी वाढवलेत ना,
यांच्यावरती थोडासा आक्षेप माझा आहेच आणि मला हे चुकीचं वाटतंय